तर माझं जे लाईफ होतं, मी IT मध्ये काम केलेलं आहे आत्तापर्यंत. सो मला असं काय पैशाची अशी रिक्वायरमेंट येतच नाही आहे किंवा हे करायचं असं प्रॉब्लेम नव्हता. फक्त कुठं गुंतायचं हे माहिती नव्हतं, क्लिअरली स्पीकिंग. म्हणजे मी यायचे पैसे आणि वापरायचो आणि सोडून द्यायचो. महिन्याला जे यायचं ते क्लोज व्हायचं. तर ॲक्च्युअलमध्ये आम्हाला असं व्हिज्युअलाइज नाही झालं होतं की हे रिटायरमेंटच्या एज नंतर आम्ही काय करणार आहे किंवा मी हे जॉब सोडल्यानंतर काय करणार. ह्याच्यासाठी मी फक्त मी आणि माझी वाईफ डिस्कस केलो आणि मी सरांना एकदा असंच फोन केलं. म्हणलं सर असं असं मी घर घ्यायचा विचार करतो, तर माझ्याकडे जे सरप्लस पैसे जमा होत आहेत तर त्याचं काय करायचं मला कळत नाही. तर सर म्हणले काय करायचं तुम्हाला. तर मी म्हणलं की घर घ्यायचा मी विचार करतो. ते म्हणलं मला थांबा जा, आपण भेटूया, मग डिस्कस करू, प्रॉपरली चॅनलाइज करू, प्लॅन करू. त्याच्यानंतर तुम्ही कुठं गुंतवायचं आहे ते मी सांगतो आणि तसं आम्ही प्लॅन करायचं. ते सर जे म्हणले ना की कोणाकोणाला माहितीच नव्हतं की एवढं पैसे तुमच्याकडे आहे आणि एवढं तुम्हाला रिटायरमेंटचं होऊ शकतो, ते मी एक्झाम्पल. म्हणजे आता मला माहिती आहे की मला रिटायरमेंट नंतर किती पैसे माझ्याकडे राहणार आहेत आणि मी किती पुढे काय इन्व्हेस्ट करायचं आहे आणि मी आत्ता काय इन्व्हेस्टमेंटमध्ये चाललं आहे हे क्लिअर आयडिया आहे मला. सो जस्ट बिकॉज ऑफ हिम अँड स्टँडिंग हिअर. एव्हरी टाईम मी जेव्हा पण मला कुठलीही छोटी क्वेश्चन आली मी लगेच हर्षदजी हे असं असा आन्सर लगेच आहे. दॅट्स वाय आय एम व्हेरी थँकफुल टू यू. थँक्यू व्हेरी मच. नेहमी आता काय घडतंय, जवळजवळ मी